पैसे देऊन कोणी एकत्र येत नसते साहेब. साहेबांसाठी ही पोरं जमलेली आहेत असं आहे. पूर्णपणे कुणाला जरी विचारलं तर सारंग साहेबांचं नाव हे प्रथम असणार. जोरावर तर साहेबांनी विकासाच्या जोरावर लोक एकत्र केलेले आहेत. पहिल्यांदा विरोधकाचं काम करायचं. आपल्या कार्यकर्त्याचं काम राहिलं तरी चालेल, पण पहिल्यांदा साहेब विरोधकाचं काम करतात. की साहेबांनी कधी पक्ष व्यक्ती काही बघितलेलं नाही. जिथं विकास काम करायचं आहे तिथं साहेबांनी कधी गट तट काही बघितलेलं नाही. की कुठलंही काम असेल तर त्यांच्या हातातून ते काम सुटत नाही आणि ते सोडू शकत नाहीत. काम करणारा माणूस आहे. असा माणूस जर नगरसेवक म्हणून जर कोणाला लाभला, सर्व लोकांना घेऊन चालण्याचा एक साहस साहेबांनी केलेला आहे. त्यामुळे यामध्ये शंका अजिबात नाही आहे. कामाचा माणूस या दृष्टीने फक्त ही जनता त्यांच्याकडे बघते. वेळेच्या आधी साहेबांच्या मार्फत कामं झालेले आहेत. आज त्या प्रभागाचा अगदी नंदनवन झालेला आहे. म्हणजे ज्या ठिकाणी कधी डांबरी पडलेलं नव्हतं त्या गल्लोगल्लीत आज कॉन्क्रीटचा रस्ता झालेला आहे. पण साहेबांनी फक्त 1% राजकारण आणि 99% समाजकारण. यावेळेला महायुती की महाविकास आघाडी? महायुतीच. सारंगधर देशमुख ही व्यक्ती अशी आहे की मैत्री काय असते. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत. सध्या सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीची. आणि याच निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही प्रभागात जातोय आणि तेथील नागरिकांशी संवाद साधतोय. त्यांच्या मनातला नगरसेवक कसा असावा, येणाऱ्या नगरसेवकाकडनं त्यांच्या काय अपेक्षा आहेत, यासह विविध पैलू जे आहेत ते आपण नागरिकांच्यातून जाणून घेतोय. मी सध्या पोहोचले प्रभाग क्रमांक 9 मध्ये आणि प्रभाग क्रमांक 9 मधील फुलेवाडी 6वा स्टाफ या परिसरात मी सध्या उभा आहे. माझ्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, महानगरपालिका निवडणुका सुरू आहेत. गेल्या 5 वर्षांपासून महापालिकेचा कारभार सुरू होता, तर काय वाटतंय, महापालिकेचा कारभार बरा की नगरसेवकच पाहिजे? नगरसेवकच पाहिजे. का हो? आमच्या भागाला तर नगरसेवक हवेतच. कारण गेल्या 15 वर्षात आमच्या भागातील नगरसेवक देशमुख साहेबांनी 2 प्रभागामध्ये नगरसेवक पद भूषवलं आहे. काय आणि ह्या 2 प्रभागाचा तुम्ही जर विचार केला तर या प्रभागात पूर्वी काही विकास नव्हता. आज त्या प्रभागाचा अगदी नंदनवन झालेला आहे. म्हणजे ज्या ठिकाणी कधी डांबरी पडलेलं नव्हतं त्या गल्लोगल्लीत आज कॉन्क्रीटचा रस्ता झालेला आहे. त्याचबरोबर महिलांसाठी विशेष जिम, त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष अशी वाचनालय वगैरे अशा बऱ्याचशा सुविधा देशमुख साहेबांनी इथे करून ठेवलेल्या आहेत. देशमुख साहेब, तुम्ही ज्याप्रमाणे म्हणाला, देशमुख साहेबांनी आता बघितलं तर वेगवेगळ्या घडामोडी घडल्या. आता पक्ष बदललेला आहे. जो निधी आधी ज्या पक्षात होते त्या पक्षातनं निधी आला आणि ती कामं झालीत असं म्हटलं जातंय. आणि आता फक्त स्वार्थ बघितला आणि पक्ष बदलला. नाही, असं काही नाही. बरं, या जनतेचा पक्षाचा काही विषय नाही. देशमुख साहेब कामाचा माणूस या दृष्टीने फक्त ही जनता त्यांच्याकडे बघते. आता तुम्हाला काय वाटतंय, प्रभाग हा विस्तारलेला आहे, मोठा प्रभाग झाला आहे. इतर प्रभागातील लोक शारंग देशमुख यांच्यासोबत राहतील का? 100% राहणार. कारण आता केंद्रात जर सत्ता बघितली तर बीजेपीची आहे, राज्यात बघितली तर शिवसेना आणि बीजेपीची आहे. तर महानगरपालिकेत जर ही सत्ता आली, आता 4 प्रभागांचा 1 प्रभाग झालाय, त्यापैकी आपले 2 उमेदवार शिवसेनेचे आहेत, 2 उमेदवार बीजेपीचे आहेत. लोकांनी पूर्णपणे पॅनल टू पॅनल मतदान आपल्याला जर केलं, म्हणजे होणारच आहे, तर 100% आपल्या महानगरपालिकेत सुद्धा भगवा हा फडकणारच आहे. म्हणजे शारंग देशमुखांना कुठेतरी सत्तेची हाव आहे? नाही साहेब, त्यांनी सत्ता म्हणजे हाव आहे म्हणून त्यांनी सत्ता आज तक कधी केलेलं नाही. सामान्यातला सामान्य कार्यकर्ता जरी तिथे गेला तर त्या सामान्य कार्यकर्त्याचं जे काय प्रॉब्लेम्स असतील, एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह ही जी काय साहेबांच्या म्हणण्यातनं ही आहे ती त्यांनी पूर्णपणे कुठेही जरी विचारला त्या म्हणजे पूर्णपणे प्रभाग क्रमांक 9 मध्ये आता 4 प्रभागांचा 1 भाग झाला, तर त्यात पूर्णपणे कुणाला जरी विचारलं तर सारंग साहेबांचं नाव हे प्रथम असणार. जी काय आता या प्रचारादरम्यान आपण बघतोय की अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आले. ही कार्यकर्ते पैशाच्या जोरावर आणि दमदाटी करून या ठिकाणी आणले. हे चुकीचं वक्तव्य आहे. आम्ही तर म्हणतोय की सारंगधर देशमुखांनी जे काम केलंय आणि जे विकास केलाय त्या विकासाच्या जोरावर ही लोक एकत्र आलेले. पैसे देऊन कोणी एकत्र येत नसते साहेब. ज्या वेळेला समोरच्याला त्या माणसाचं काम पटतंय त्यावेळेला तो माणूस त्यांच्याकडे अप्रोच होतो. आणि सारंग देशमुख साहेबांचं काम असं आहे की साहेबांनी कधी पक्ष व्यक्ती काही बघितलेलं नाही. जिथं विकास काम करायचं आहे तिथं साहेबांनी कधी गट तट काही बघितलेलं नाही, फक्त विकास काम बघितलंय. त्यामुळे हे जे जनसमुदाय दिसतोय ते विकास कामाच्या जोरावर एकत्र आलेला जनसमुदाय आहे. बरं, तुम्ही विकासाच्या बाबतीत बोला, शारंग देशमुखांनी फक्त तोंड बघून विकास केला? अजिबात नाही.
चुकीची व्याख्या आहे आपली ही. सारंग देशमुखांनी प्रभाग सोडून सुद्धा कामं केली. आता फुलेवाडी किंवा उपनगरामध्ये काही नव्हतं. सारंग देशमुख साहेबांनी ज्यावेळी लक्ष घातलं त्यावेळेला उपनगरामध्ये मी माझ्या कॉलनीत सांगतो, मी चिंतामणी कॉलनीत राहिला आहे. माझ्या कॉलनीत साहेब काही नव्हतं. पण ज्यावेळी साहेबांना आम्ही पाच्यात बोलवलं आणि साहेबांना आमची वस्तुस्थिती दाखवली त्यावेळी आज साहेब तिथं काम मागायला काम शिल्लक नाही आमच्याकडे. रस्ते गटर लाईटी सगळं करून दिले साहेबांनी. त्यामुळं असं काय नाही की ती जी तुम्ही मगाशी म्हटला की साहेबांना म्हणजे ह्याच्या जोरावर, तर साहेबांनी विकासाच्या जोरावर लोक एकत्र केलेले आहेत. बर कुठेतरी आता शारंगधर देशमुख आपला स्वार्थ बघत आहेत असं दिसतंय का? नाही असं कुठंच नाही. कारण मी आता तुम्हाला म्हणजे सांगतो, आता मगाच्या प्रश्न आपली जी चर्चा चालू आहे त्या हिशोबाने जर मी 81 सालापासून आंबा टँक परिसरात राहतो. मी फार म्हणजे पूर्वीपासून बरेचसे हे बघितले. मला कोणाला नावं ठेवायची नाही आहेत. खरं गेल्या 81 सालापासून आजपर्यंत जेवढी कामं झाली तेवढ्या ह्याच्यात म्हणजे आत्ताची जी 2015 पासून जी कामं झाली त्या कामाच्या 10% पण 81 सालापासून 2015 पर्यंत कधी कामं झाली. तर माझं तिथं स्वतःचं आईस्क्रीम पार्लर आहे. समोर माझ्या बघितलं तर 5 लाईट आहेत म्हणजे, आणि तिथं आम्ही पॅरलल नगरसेवकासारखं काम करतोय. जे साहेबांनी सांगितलं होतं किंवा मी जरी सांगितलं तिथं किंवा ह्या व्यक्तीनं तिथं सांगितलं काम तर ते मी सांगितलं ह्या हिशोबानं करायचं. म्हणजे आपल्या दारात यायचं नाही ही त्यांची एक पद्धत आहे. त्यांच्या दारात कधी जायला लागत नाही की काम सांगून काम घेऊन. म्हणजे अगदी तुमचं मैताची दाखली सुद्धा मी देत होतो माझ्या इथं की बाबा ते सुद्धा घ्यायला त्यांच्याकडे जायला लागत नव्हतं. हे अशा पद्धतीचं हे आहे. त्यामुळे त्यांचा स्वार्थ असायचा याच्यात काही विषयच येत नाही. जे काय आहे ते जनतेसाठी आणि लोकांसाठीच त्यांचं काम आहे सगळे. नक्कीच यावेळेला काय वाटतंय, मोठा प्रभाग झालेला आहे, विस्तारलेला आहे, तर चित्र यावेळेला बदल कसा दिसेल तुम्हाला? तर चित्र दिसायचा विषयच नाही. उलट विस्तारधारी झाला असला तर बाकीच्या जे प्रभागातले लोक आहेत त्यांना सारंग साहेबांचा उपयोग होणार आहे. कारण त्यांचा आत्तापर्यंत जवळजवळ ह्या पूर्ण उपनगरात त्यांचा प्रभाव आहे. किंवा आत्ताचे सुद्धा जे काही हे आहेत ते सांगताना सुद्धा त्यांच्या नावानं सांगतात की आम्ही त्यांच्या पॅनलमध्ये उभारलो. त्यामुळे तो काय म्हणजे इथं हेच येत नाही, विषयच येत नाही की बाबा काय प्रभाव पडेल किंवा काय, याचा काही विषय येत नाही. कारण आम्ही आता बघितलं, आम्ही काही माझ्या व्यवसायानिमित्त मी काही भागात फिरतोय तर लोक एक्साइट आहेत किंवा ही व्यक्ती आज आपल्याकडे येते. म्हणजे बऱ्याच लोकांना तसं ते एक उत्सुकता आहे किंवा ही कामाची व्यक्ती आपल्याकडे येते. किंवा आता नुसता प्रभाग झाल्यानंतर सुद्धा काही लोक मला सांगायला, म्हणजे मी मगाशी म्हटलं तर व्यवसायाच्या निमित्त फिरत असताना तर लोक स्वतःहून समोरून सांगतात अरे आमच्या भागात काम चालू केलं तुम्ही, सारंग देशमुखांनी काम चालू केलं. त्यामुळे तो काय म्हणजे प्रभावाचा याचा विषय येत नाही सध्या. जे काय असेल ते सारंग देशमुख. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडलेल्या आहेत आणि आता शारंगधर देशमुख यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि तिथून नगरसेवक पदासाठी ते निवडणूक लढवत आहेत. काय वाटते, जनता या वेळेला त्यांच्यासोबत राहील का? खरं सांगायचं झालं तर शारंगधर देशमुख साहेब यांच्याबरोबर नेहमीच जनता त्यांच्या पाठीशी आहे आणि जनतेची डायरेक्ट नाळ जुळलेली जो नेता ज्याला म्हणतात त्याचं नाव म्हणजे शारंगधर देशमुख साहेब. त्यामुळे पक्ष साहेबांनी परिवर्तन नक्की केला आणि हा 100% त्यांनी चांगलाच विचार केला आहे आणि त्यामुळे भरघोस मतारी साहेब निवडून येतील. या शिवसेने जे आमच्या आज शिवसैनिक इथं जमा झालेले आहेत यांच्या वतीनं साहेब 100% लीड निवडून येतील, या मात्र शंका नाही. एखाद्या सर्वसाधारण नगरसेवकानं काय काम करायचं असते, रस्ते गटर्स आणि लाईट पाणी ह्या मूलभूत सुविधा आहेत, हे सगळं सोडून साहेबांनी आज उपनगरामध्ये जिम, महिलांसाठी जिम असू दे, आमच्या खेळाडूंच्यासाठी स्टेडियम असू दे, त्याचबरोबर कोणताही वर्षभरातला तुम्ही मला इव्हेंट सांगा की जिथं सारंग देशमुख साहेबांचा हे सहभाग नाही आहे. आज महिलांच्यासाठी जिम झाली, तसंच आमच्या लाडक्या बहिणींच्यासाठी साहेबांनी प्रत्येक वर्षी शारंग महोत्सव साहेब घेतात. त्याचबरोबर या कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्यात मोठी शिवजयंती ही संयुक्त उपनगर शिवजयंती म्हणून आमच्या या प्रभागामध्ये साजरी केली जाते. सर्व लोकांना घेऊन चालण्याचा एक साहस साहेबांनी केलेला आहे. त्यामुळे यामध्ये शंका अजिबात नाही आहे. नक्कीच हे सर्व उपक्रम राबवत असताना शारंगधर देशमुख यांनी फक्त आपला स्वार्थ बघितलाय? अजिबात नाही. साहेबांनी फक्त आणि फक्त जे शहरात ते उपनगरात ही भूमिका घेऊन साहेबांनी हा पक्षप्रवेश केलेला आहे. साहेबांना इतर जर उमेदवार तुम्ही बघितला तर राजकारणापासून काहीतरी मिळवायचं
हे इतर लोकांचं आहे, पण देशमुख साहेबांच्या कैलासवासी वसंतदादा देशमुखांनी त्यांच्यासाठी एवढं करून ठेवलंय की त्यांनी काही नाही केलं तरी चालेल. पण साहेबांनी फक्त 1% राजकारण आणि 99% समाजकारण याच्यावरतीच चालणारे म्हणजे आमचे देशमुख साहेब आहेत. जो काही विकास केला तो फक्त आणि फक्त तोंड बघून विकास केला अजिबात नाही. सारंग देशमुख साहेबांचं नेहमीच एक ठरलेलं आहे, पहिल्यांदा विरोधकाचं काम करायचं. आपल्या कार्यकर्त्याचं काम राहिलं तरी चालेल, पण पहिल्यांदा साहेब विरोधकाचं काम करतात. म्हणूनच साहेबांची आज या पूर्ण प्रभाग क्रमांक 9 असू दे, 20 असू दे, या सगळीकडे साहेबांची ख्याती आहे. शारंगधर देशमुख यांची दहशत आहे म्हणून ही लोक त्यांच्यासोबत राहतात. अतिशय हा खोटा आरोप आहे म्हणायचा. कारण दहशत नाही, त्या माणसाच्यावर प्रेम करून आम्ही त्यांना अप्रोच आहे. ते तुम्ही म्हणजे जे तुम्हाला दहशत वगैरे म्हणता हे चुकीचं आहे. दहशत वगैरे काय नाही, त्या माणसावर प्रेम करून ही आलेली सगळी लोक आहेत. आणि हे सगळेजण जे त्यांच्यावर प्रेम करणारे सगळा वर्ग आहे, पूर्ण लहान मुलांच्या पासून जे वयस्कर माणसांच्या पर्यंत त्यांचं काम चांगलं आहे. आज प्रभाग क्रमांक त्यांचा जो प्रभाग होता जुना, त्यामुळे त्यांचं अतिशय चांगल्या पद्धतीनं काम आहे. त्यांचं इलेक्शन लागल्यापासून ते मतदान संध्याकाळपर्यंत राजकारण, तिथून पुढे ते राजकारण करत नाहीत, समाजकारण करतात आणि समाजसेवा करतात. तर नक्कीच आपण अनेक ज्यावेळेला इथल्या नागरिकांशी आणि कार्यकर्त्यांशी आपण ज्यावेळेला संवाद साधतो त्यावेळेला मित्रा, तू तरुण आहेस, काय वाटतंय नगरसेवक जो पाहिजे तो कसा असावा असं वाटतंय? आता त्या कंडिशनला तर तुम्ही बघायला गेला की शारंग साहेबांचं जे वक्तव्य आहे ते तरुणां पिढीमध्ये खूप चांगलं आहे. मग तुम्ही शिक्षणात म्हणा, क्रीडांगणमध्ये म्हणा, ज्या पोरांच्या ज्या गरजा असतात ते शारंग साहेब हे पहिल्यापासून त्यांच्या उपक्रमातनं हे पुढे पार करत आलेले आहे. की साहेबांचं जे मुलांचं पण जे प्रेम आहे ते आतापर्यंत खूप प्रमाणात आहे. आता जी मी जी बघताय जनता ही माणसांच्या नाही की पोरांच्या फक्त त्या नावासाठी साहेबांसाठी ही पोरं जमलेली आहेत असं आहे. आता त्यांनी जो पक्ष बदललेला आहे त्यामुळं काय परिणाम होईल असं वाटते का इथे? नाही, परिणाम होणार नाही, कारण पोरांच्या मनात फक्त साहेबांसाठीच प्रेरणा आहे. असं आहे की कुठलंही राजकारण म्हणजे पक्ष बदलला म्हणून निष्ठावंत असं की म्हणजे माणसं बदलते, पक्ष बदलून कुठलाही राजकारण होत नाही, फक्त साहेबांसाठी जे होते. महानगरपालिका निवडणुका सुरू आहेत, तुम्ही प्रचारामध्ये आता सक्रिय झालेला आहात. शारंगधर देशमुख यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं? सारंगधर देशमुख ही व्यक्ती अशी आहे की मैत्री काय असते मी त्यांच्याकडून फार वर्षापासून त्यांच्याबरोबर आहे. आणि त्यांच्यासारखा मित्र आज मला लाभला याच्यात मी खूप स्वतःला काहीतरी एक अचिव्हमेंट म्हणजे एखादी काहीतरी गोष्ट मिळाल्यासारखी म्हणतो की ना आपण, तसा मला हा सखा मित्र मिळालेला आहे. मी खरं तर मुंबईला असतो, पण मुंबईवरून खास त्यांच्यासाठी मी इथपर्यंत आलेलो आहे इलेक्शनला. आणि त्यांची म्हणजे फार वर्षापासूनचे मैत्रीचे संबंध असल्यामुळे त्यांचा स्वभाव असा आहे की ते ज्याच्यासाठी जे मनापासून करणारा माणूस आहे की एखाद्यावर मैत्री केली तर मनापासून मैत्री केली. आणि काम म्हटलं की कुठलंही काम असेल तर त्यांच्या हातातून ते काम सुटत नाही आणि ते सोडू शकत नाहीत. काम करणारा माणूस आहे. असा माणूस जर नगरसेवक म्हणून जर कोणाला लाभला तर त्या क्षेत्राचं आणि त्या प्रभागाचं, त्या गावाचं, त्या जिल्ह्याचं, त्या देशाचं चांगलंच होणार. समाजकारणापेक्षा राजकारण महत्वाचं त्यांच्यासाठी आहे असं म्हटलं जातं. नाही, चुकीचं आहे, गैरसमज आहे. तिने आतापर्यंत फक्त समाजकारणच केलंय, राजकारण हे नाही. समाजकारण करत असताना शारंगधर देशमुख फक्त आपला स्वार्थ बघितला. चुकीचं आहे. त्यांनी असं काय केलेलं नाही. सर्व थरातल्या यांना घेऊन ती बरोबर जातात, ते काय बरोबर नाही आहे. आता या वेळेला प्रभाग जो आहे तो आता मोठा झालेला आहे, विस्तारलेला आहे. काय वाटते, लोक त्यांच्यासोबत राहतील का? हो, दोन्ही प्रभागात फुलेवाडी असू दे, सानेगुर्दी असू दे, आंबा टँक असू दे, ही सर्व आपले त्यांच्याबरोबर राहिलेले आहेत आणि राहणार सुद्धा आहेत. तुझ्या मते नगरसेवक जो आहे तो कसा असावा तुला वाटतं? सध्याच्या घडीला काम करणारा नगरसेवक असावा, जसं की शारंग साहेब करतात तसं. म्हणजे असं नाही की पक्ष बघून माणसांनी मतदान करणं जे की सध्या चालू आहे, तसं नाही. साहेबांचं कामच बोलतं. त्याच्यामुळे साहेब जे योग्य पद्धतीने निर्णय घेणं असेल किंवा तरुण पिढीला जे गरजेचं आहे, तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत जसे ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, म्हणजे जसं आता साहेबांनी गेल्या 10 वर्षात जे काय काम केले, त्याच्यामुळं असं कधी कुणाला सांगायला लागलं नाही की आमच्या इथं काम झालं नाही किंवा काय होत नाही. पण ही तोंड बघून केली गेलीत ना कामं. तोंड बघून नाही,
त्यांचं कामच बोलते. तोंड बघून म्हणजे कसं असतंय की हा एखादा बोलणार आला उभारणार 2 मिनिटं उभारलं गेलं असं नाही. साहेबांचं कामच बोलतोय. त्यांनी जरी सांगितलं हा शारण साहेबांनी इथं काम केले, माणसं डोळे झाकून विश्वास ठेवणार. जे की पूर्ण उपनगरात कुठेही जावं तुम्ही, उपनगरात कुठलंही काम असं नाही की जे शारण साहेबांनी असं म्हणजे त्यांच्या नावाशिवाय झालं ना असं नाही. त्यांना तिथं जागेवर येण्याची जास्त पडलीच नाही, कधी गरज पडली नाही. एखाद्या वेळेस गोष्ट अशी झाली असेल की नाही झालं नाही किंवा गोष्टी आडव्या येत आहेत किंवा काही गोष्टी झाल्या असेल तसं होत असेल, पण बऱ्यापैकी जेवढ्या प्रशासनाला किंवा अधिकाऱ्यांना जेवढ्या सूचना दिल्यात वेळेच्या आधी साहेबांच्या मार्फत कामं झालेली आहेत. या वेळेला महायुती की महाविकास आघाडी? महायुतीच. महायुतीत येणार. का हो, काय कारण? कारण म्हणजे आता एकंदर जर आपण इतर इलेक्शन जे बघितले आतापर्यंत झालेले, आमदारकीचं बघितलं, खासदारकीचं बघितलं, तर तो जो आज माहोल जो चाललाय, पब्लिकचा ओघ जो चालू आहे, त्या हिशोबानं इथेही महायुतीत येणार. तर एकूणच आपण पाहिलं की प्रभाग क्रमांक 9 जे आता शारंगधर देशमुख यांच्या प्रचार रॅलीमध्ये आलेले आहेत, आपण त्या लोकांशी संवाद साधला. अगदी सडेतोड अशी उत्तरं जी आहेत त्या नागरिक असतील किंवा कार्यकर्ते असतील यांनी आपल्याला दिले आहेत. शारंगधर देशमुख हे जे व्यक्तिमत्व आहे त्यांनी कधी पक्ष आणि स्वतःचा स्वार्थ कधी बघितला नाही. फक्त आणि फक्त समाजकारण करत कुठंतरी राजकारणाची जोड या समाजकारणाला लागते तेव्हा कुठं कामं होतात, आणि म्हणूनच त्यांनी या प्रभागामध्ये कोणतंही काम असं शिल्लक ठेवलेलं नाही आहे. इतकी कामं या प्रभागामध्ये केलेली आहे, आणि या वेळेला नक्कीच जो प्रभाग विस्तारलेला आहे या संपूर्ण प्रभागामध्ये त्यांचा प्रभाव चांगला आहे, आणि या प्रभावामुळेच या मतदारसंघामध्ये लोक त्यांच्यासोबत नक्कीच राहतील असा आशावाद या नागरिकांनी आपल्या समोर बोलताना व्यक्त केलेला आहे. 15 जानेवारीला मतदान प्रक्रिया राबणार आहे आणि दुसऱ्या दिवशी निकाल आहे, आणि या निकालामधूनच स्पष्ट होणार आहे फुलेवाडी असेल, शानी गुरुजी असेल, अंबाई टँक असेल, हा संपूर्ण जो परिसर आहे या संपूर्ण परिसरातील नागरिकांचा कौल जो आहे तो कोणाला जातोय हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. KK न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, कोल्हापूर.